तर परभणी मवियाची सत्ता असताना बीएमसीचे बोर्ड बदलले असं नितेश राणे यांनी म्हटलंय। मातोश्रीचा कारकून आमदार हवा का, मतदारांनी ठरवावं असं राणे यांनी म्हटलंय। अभ्यासू आणि सुशिक्षित आमचे उमेदवार किरण शेलार असं नितेश राणे म्हणतात। तर जनतेनं आम्हाला कौल दिला, विनायक राऊत निष्क्रिय खासदार असं देखील राणे म्हणाले। मुंबई पदवीधर संदर्भातच काल ठाकरे गटाचे अनिल परबांनी मोठा आरोप केलेला होता। ते म्हणताय का आमची जी नोंदणी होती ते मुद्दाम रद्द करण्यात आलेली आहे, ठरवून अनेक नावं काढण्यात आले। काय सांगाल आरोपावर कसं पाहता? जे आपण पेरतो तेच उगवतो। ह्याच अनिल परबांनी मुंबईचे वॉर्ड जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता होती ना, अदला बदला करून बाउंड्री बदलून चिटिंग करून ती निवडणूक जिंकण्याचा तयारी केलेली। आम्ही कोर्टात गेलो, कोर्टाला विश्वास दिला की ह्या पद्धतीने चुकीच्या गोष्टी चालू आहेत आणि म्हणून पहिल्यासारख्या सगळ्या वॉर्ड आलेले आहेत। ग्रॅज्युएट मतदारांनी पण ठरवावं की मातोश्रीचा भांडी घासणारा कारकून आमदार म्हणून पाहिजे ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सीचा, की अभ्यासू आणि मुंबईच्या प्रश्नांचा जाण असणारा सुशिक्षित असे आमचे किरण शेलार पाहिजे। विनायक राऊत ठाकरे गटाचे नेते आहेत, त्यांनी नारायण राणेंच्या खासदारकी रद्द करावी अशी निवडणूक आयोगाला नोटीस देखील पाठवलेली आहे। काय सांगाल? निवडणूक आयोग त्याच्यावर निर्णय घेईल ना। प्रत्येकाला अशा पद्धतीची मागणी करण्याचा अधिकार आहे। शेवटी सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या जनतेने मतदारांनी आपला कौल दिलेला आहे। 10 वर्ष हाच खासदार म्हणून विनायक राऊत किती निष्क्रिय होते हे आम्हाला सोडा, स्थानिक शिवसैनिकांना विचारा। कॅमेरा पर्सन विचारेसह मी ऋतिक गणकवार, टीव्ही मराठी, मुंबई।